नमस्कार मित्रांनो, या ऑटो स्पेअर अप चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण परत एक नवीन वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर आलोय। आज वेगळ्या विषयावर आपण एक व्हिडिओ बनवूया। कारण कसं आहे, आता पेट्रोल इंधन वाढायला लागलेलं आहे, त्यामुळे लोकांचा कल हळूहळू ईव्ही गाड्यांकडे चाललाय। त्याच्यातच परवा एक 22 तारखेला नवीन ईव्ही एक स्कूटर लॉन्च झाले, झॅलिओ या कंपनीची। झॅलिओ आहे ना, ही भारतातील एक नवीन कंपनी आहे, पण ती चांगल्या नावारूपाला आलेली एक कंपनी आहे ईव्ही मध्ये। त्या लोकांचा मुख्य उद्देश काय माहिती काय, कमी बजेटमध्ये ती लोक गाड्या देतात। ईव्ही गाड्या आजला खूप महाग आहेत, पण झॅलिओ वाले आहेत ना, खूप कमी बजेटमध्ये गाड्या लॉन्च करतात। तो त्यांच्याकडे एक प्लस पॉईंट आहे। आता जी परवा 22 तारखेला जी लॉन्च झालेली आहे त्यांची गाडी आहे झॅलिओ ग्रेसी प्लस। ही गाडी त्यांची परवाच एक लॉन्च झाली। तर तिच्यात फीचर्स काय काय आहेत, तिची किंमत किती आहे, तिचे पॉझिटिव्ह पॉईंट काय, तिचे निगेटिव्ह पॉईंट काय, हे तुम्हाला मी आज सांगतो। पण किंमत एवढी भारी आहे ना त्या गाडीची की सहज कोणी घेऊ शकतो गाडी। एवढी किंमत तिची कमी आहे। तुम्हाला किंमत मी पुढे व्हिडिओमध्ये सांगतो त्या गाडीची काय किंमत आहे, आपल्या इथे एक शोरूमला कितीला मिळते ती। त्याच्या आधी आपण तिचे फीचर्स बघूया। पहिलं म्हणजे तिला डिजिटल स्मार्ट डिस्प्ले आहे, कीलेस स्टार्ट आणि अँटी थिफ लॉक सिस्टम, USB चार्जिंग पोर्ट आहे गाडीला, पार्किंग आणि रिव्हर्स गिअर सुद्धा आहे, LED DRLs आणि स्टाइलिश हेडलॅम्प। सुंदर दिसते त्या गाडीला। अलॉय व्हील, रिअर साइडला दोन्ही सस्पेन्शन आहेत। ही ईव्ही स्कूटर आहे ना, दिसायला एकदम स्मार्ट आहे आणि परफॉर्मन्सला पण एकदम दमदार। ज्या लोकांना रोजचं शहर टू शहर फिरतात, सिटी टू सिटी फिरतात, लोकल फिरण्यासाठी ही गाडी आहे ना एकदम उपयुक्त आहे। मेन म्हणजे तिची रेंज पण खूप दिलेली आहे, 80 ते 130 किलोमीटर पर्यंत त्या गाडीची रेंज दिलेली आहे। त्यामुळे रेंज पण चांगली आहे, सिटी टू सिटी फिरायला एकदम बेस्ट व्हेकल आहे। ऑफिस, कॉलेज, बाजारात फिरण्यासाठी एक नंबर गाडी आहे। तुम्ही ही बिंदास परचेस करू शकता आणि घरच्या घरी चार्जिंग होते। 8 ते 10 तासामध्ये ती गाडी फुल चार्जिंग होते। नाही गाडीला लायसन्स लागत, नाही गाडीला RTOचा नंबर प्लेट लागत, त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा त्या गाडीला लागणार नाही। आणि नवीन 6 वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये गाड्या उपलब्ध आहेत। त्या 2 बॅटऱ्यामध्ये गाड्या काढलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांची प्राइस पण त्यांनी तशीच ठेवलेली आहे, लोएस्ट आणि हायेस्ट पर्यंत। कारण 2 वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना बॅटऱ्या दिलेल्या आहेत गाडी कंपनी। चालवायला एकदम सोपी, कुणी सहज चालवू शकतं, वेटला एकदम हलकी, त्यामुळे त्याला बॅलन्स सुद्धा एकदम व्यवस्थित आहे। ग्राउंड क्लिअरन्स खूप आहे गाडीला। मेंटेनन्स कंपनीने सांगितलं की मेंटेनन्स पण एकदम कमी आहे। विजेवर चालते त्यामुळे इंधनाचा तर खर्च नाहीच आहे आणि घरच्या घरी चार्ज पण करता येईल आपल्याला। दिवसभर फिरवल्यानंतर रात्री आपण आपल्या घरी ती चार्जिंगला लावू शकतो आरामात। आता तिचा ज्या गाडीला फीचर्स चांगले आहेत ते तुम्हाला मी आता सांगेल, पण काय काय गोष्टी असतात ना, सगळ्याच कंपनी 100% तुम्हाला सगळं चांगलं देत नाही, थोडं काहीतरी त्याचा ड्रॉबॅक असतोच। तर तिचा स्पीड आहे ना, हा जास्तीत जास्त 25 प्रति तास आपण 25 किमी वेगानेच ती गाडी चालवू शकतो। म्हणजे तुम्हाला शहरातल्या शहरात फिरण्यासाठी एकदम योग्य आहे। जर मित्रांनो जर कोण शहरातल्या शहरात ज्यांना फिरायला कॉलेजसाठी जर कोणती पर्याय ईव्ही शोधत असाल ना, तर झॅलिओ ग्रेसी प्लस हे मॉडेल एकदम सगळ्यात बेस्ट आहे। दिसायला पण सुंदर आहे, रेंज पण खूप आहे, मेंटेनन्स पण लो आहे आणि किंमत पण तिची एकदम लो आहे। तिची प्राइस ऐकाल ना, जर तुम्ही प्राइस ऐकाल ना, तुम्हाला तर प्राइस सांगतो बघा तिची। एक शोरूम 54,000 पासून तर 83,000 पर्यंत ही तुम्हाला स्कूटर मिळू शकते। एक शोरूम 54,000 पासून तर 83,000 पर्यंत। तुम्हाला मगाशीच म्हटलं 2 वेगवेगळ्या बॅटऱ्या, त्यामुळे त्यांची प्राइस मध्ये थोडासा डिफरन्स दिलेला आहे, मॉडेलमध्ये फरक आहे। पण कमीत कमी 54,000 एक शोरूम पासून ते 83,000 पर्यंत ही गाडी उपलब्ध आहे। तर या झॅलिओ ग्रेसी प्लस गाडीची माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। ज्यांना कुणाला ही गाडी ईव्ही गाडी घेण्याचा डोक्यात विचार असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। आणि जो शहरातल्या शहरात फिरत असेल त्यांनी ही गाडी आवर्जून घ्यावी, कारण हिला लो मेंटेनन्स आणि रेंज पण 130 किलोमीटर पर्यंत तिची रेंज दिलेली आहे कंपनीने। त्यामुळे तुम्ही एका दिवसात 130 किलोमीटर आपण शहरातल्या शहरात बाजारात फिरत नाही। किंमत सुद्धा तुम्हाला सांगितली 54,000 ते 83,000 एक शोरूमच्या मध्ये तुम्हाला ही गाडी आहे। तरी माहिती आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा। धन्यवाद।